घाम गाळून उभारलेली वास्तू आहे. माझे वडील कैलासवासी कृष्णाजी रामचंद्र नाईक, KR नाईक या नावाने ते परिचित होते. IAS म्हणून, सनदी अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. आयुष्यात एकही रुपया खाल्ला नाही आणि आयुष्यात एकही रुपया कोणाला खाऊन दिला नाही. पूर्ण तत्वासाठी जगलेला माणूस. पलीकडे शैलाताई आहेत. ही वस्ती तयार झाली आणि या चिखलामध्ये, या खारटामध्ये पहिलं घर म्हणजे ही वास्तू. यानंतर दत्ता पाटलांची वास्तू म्हणजे प्रमोद दादाची वास्तू उभी राहायला लागली आणि नंतर एक एक वास्तू उभ्या राहायला लागल्या. 7 वर्षापूर्वी वडील गेले. परवाच त्याला 7 वर्ष पूर्ण झाली, 10 जुलैला. प्रामाणिकपणा इतका होता की राज्य करताना ते झेपायचे नाही. राज्य करताना कशाला, तर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना सुद्धा झेपायचे नाही. इथे इंग्रज कलेक्टर असायचे आणि ते महसूल खात्यात रेवदंड्यातून पहिले मॅट्रिक झालेले म्हणजे नाना धर्माधिकाऱ्यांचे वर्गमित्र किंवा दत्ता खानविलकरांचे वर्गमित्र. मग त्यांना कुठेतरी गडचिरोलीला टाकायचा विचार व्हायचा, पण महसूल कायद्याप्रमाणे कोकणातल्या माणसाला कोकणाबाहेर टाकता येत नाही, म्हणून त्यावेळेला कोकणातलं गडचिरोली म्हणजे मंडणगडला अंतुले साहेबांनी टाकलं. खूप कष्ट केले, देवरुखला होते. आम्ही होळीच्या दिवशी मिलोच्या भाकऱ्या खाल्लेल्या आहेत. 6 जणांचं कुटुंब होतं, आई होती, भाड्याच्या घरात राहायचो. देवरुख ते मुंबई अंतर आता तुम्ही कारने किती आहे बघा. वडिलांनी ते पायी चालत केलं. का, तर तहसीलदार असताना खिशात पैसे नसायचे, सस्पेंड होते. सस्पेंड का झाले, तर अंतुल्यांच्या गावात आंबेतला लेवी वसूल केली आणि रवींद्र राऊतांना ती आवडली नाही. रवींद्र राऊत तेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते. विषय, मी लेखक का झालो. अशा खडतर परिस्थितीतून आम्ही जगत होतो. आम्ही वडिलांचा प्रामाणिकपणा बघत होतो. तहसीलदार असताना चांगलं काम केल्याचं बक्षीस म्हणून त्यांना सस्पेंड केलं होतं. पुढे ते जिंकले. पुढे IAS ऑफिसर, प्रमोटेड IAS ऑफिसर झाले. रायगड जिल्ह्यातलं प्रायव्हेट फॉरेस्टचं सर्वात सुंदर काम ते करायचे. आजही त्यांची जजमेंट हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात फिरली नाही. रोहा तालुक्याचं प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे हेमंत गांगल वकील वगैरे यांचे जे संस्थानिक होते, त्यांची प्रायव्हेट फॉरेस्ट खाली जमीन घ्यायची जजमेंट त्यांच्या हस्ताक्षरात आहे. सगळं बघत होतं. निवृत्त झाले. हे घर इथे उभारलं गेलं. सिमेंटला पैसे नसायचे, कारण तिथे सिमेंटला तेव्हा माहित असेल परमिटवर सिमेंट होतं. आम्ही स्वतः स्लॅब टाकणं वगैरे काम करायचो, कारण अलिबागेत एकच कॉन्ट्रॅक्टर होता, कपूर मिस्त्री. आत्ताच्या मोगल खानावळीच्या बाजूला तो राहायचा. अलिबागेत स्लॅब टाकू शकेल एवढा एकच कॉन्ट्रॅक्टर, त्याच्याकडे पण काम करणं असायचे. मग आम्ही स्वतः ते घर बांधलं. म्हणून ते घर ते स्वर्गवास होईपर्यंत जपलं होतं. मुलं सर्व सुवर्ण पदक विजेते होती, राष्ट्रीय कीर्ती होती. पैसा नव्हता असं नाही, पण वडिलांच्या घराला हात लावायचा नाही म्हणून आम्ही पत्र्याच्या घरात राहतो. त्यांना 100 वर्ष जगायचं होतं. 58व्या वर्षी स्वर्गवास झाला. अशा वडिलांना दिसत नव्हतं, म्हणून मी, माझी पत्नी आणि मुलांना घेऊन ज्या मंडणगड मध्ये माझं संपूर्ण बालपण गेलं, तिथे मी त्यांना घेऊन गेलो. वडिलांना दिसत नव्हतं. त्या जुन्या घरात गेलो, भाड्याने घेतलं. ते हाताने रापत होते म्हणजे असे, आणि इथे माझं नाव लिहिलं असेल. आणि खरंच तिथे त्यांच्याच अक्षरात खडूनी टूरा नाईक असं नाव लिहिलं होतं. हेच ते घर जिथे मंडणगडची पहिली शाळा जन्माला आली. आपल्या मुलीला फर्ग्युसन कॉलेज मधनं काढून गोल्ड मेडलिस्ट असताना मंडणगड सारख्या एका दुर्गम खेड्यात जिथे एसटी पण जायची नाही, तिथे शाळा स्थापन करायला लावली. दुसऱ्या मुलीला रेवदंड्यासारख्या ठिकाणून शाळेतून काढून त्या शाळेत आणलं. सातत्याने 100% रिझल्ट मिळत होता. त्या शाळेचं नाव आंबेडकर हायस्कूल. पडायचा नाही, त्यामुळे जनरल नॉलेज असायचं कारण नाही. 7वी 8वीला आम्ही ABCD शिकलो. स्वतःची शाळा.
अशा परिस्थितीत आम्ही अलिबागला आलो 1977 साली. त्याच वेळी मंडणगडचे ते जुनं घर, पडकं घर बघत असताना मनात आलं की या आठवणींचा खजिना आपण लिहून ठेवला पाहिजे, लोकांनी तो वाचला पाहिजे. एका ध्येयवेळ्या बापाची कहाणी ऐकली पाहिजे, एका धडपडणाऱ्या मुलांची कहाणी लोकांनी ऐकली पाहिजे. आणि तिथे एकनाथ धड या पुस्तकाचा जन्म झाला. पुस्तकाचं नाव एकनाथ धड असंच सुचलेलं. पुस्तक लिहिलं गेलं केवळ 8 रात्री. पुस्तक लिहिलं, कल्पना काहीच नव्हती. प्रकाशनाचे काय असतं काय नसतं काहीच माहिती नव्हतं. एका दोघांकडे चौकशी केली, भाऊ खानविलकरांकडे चौकशी केली, लायब्ररीत चौकशी केली. तिथे बिरजे नावाची व्यक्ती होती. आज ती स्वर्गवासी आहे. आणि मग ही बिरजे नावाच्या व्यक्तीने मला सांगितलं की दिलीप राज प्रकाशनकडे जा, हे सगळ्यात महाराष्ट्रातलं मोठं प्रकाशन आहे. इच्छा तर दुर्गम होती की प्रकाशन करायचं, आपला अनुभव कथन पहिलं आणायचं तर ते दणक्यात आणायचं आणि मोठ्या प्रकाशकातर्फे जायचं. आम्ही दिलीप राज प्रकाशनकडे गेलो. दिलीप राज प्रकाशननी पहिला शिरमोड केला. त्या शनिवार पेठेत त्यांचं ऑफिस होतं. ते म्हणाले आमची अशी पद्धत नाही, तुम्हाला पुढच्या महिन्यात पुस्तक पाहिजे, आमच्याकडे संपादकीय मंडळ असतं, त्यांना पुस्तक तुमचं वाचायला पहिलं दिलं पाहिजे. ते प्रत्येक जण वाचतील, स्वतःचे अहवाल देतील आणि मग आमच्या शास्त्रात तुमचं पुस्तक बसत असेल तर 2 वर्षांनी छापू. बोलू नाही जाणार, मला 1 महिन्यात पुस्तक पाहिजे, माझा वाढदिवस होते 50वा 26 ऑगस्टला. बरं, पुस्तक प्रकाशित करायचं नक्की केलेलं. 4 दिवसांनी फोन आला. आम्ही प्रथेच्या विरुद्ध जाऊन पुस्तक तपासलं, तुमच्या पुस्तकाला A+ मिळालेला आहे आणि पुस्तक आम्ही छापायचं ठरवलं. फक्त एक अडचण आहे. बोला आता कोणती अडचण नाही. बोलतो पुस्तकाचं नाव निगेटिव्ह आहे. एवढं सुंदर पुस्तक झालंय, अनुभव कथन केले, तुम्ही आतून लिहिले सगळं. बोलो ना, पुस्तकाचं नाव बदलणार नाही. माझी जी काय व्यक्तिरेखा आहे ती ज्या शब्दातून पहिल्या पुस्तकातून द्यायला पाहिजे ती म्हणजे एकनाथ धड. बरोबर, माझी मनोगतातच ते आले की काय केलं नाही. 7 स्टार हॉटेलला राहिलो, जगभर फिरलो, बॉल फिरलो, लाखो रुपये उडवले, कॅसिनोत पैसे उडवले, सगळं काही केलं. पण ते दिवस आठवले की मॉल मधला तो 100 रुपयाचा पट्टा सुद्धा ठेवून दिला. ते आपलं जीवन आहे. सगळीकडे फिरलो, 5 स्टार हॉटेल असेल, सगळीकडचं खाणं खाल्लं, प्रचंड खाद्य संस्कृती जपली. पण चौलचा आंबाड्याच्या कालवणातला बाठा मात्र विसरतो ना. सगळीकडचं खाल्लं, पण त्या वाकट्या भाजलेल्या चुलीवरच्या वाकट्या, राखीतल्या वाकट्या, तो वास नाही बघितला. ती भारंगीची भाजी, आईने केलेली वालाचे दाणे भाजलेली भारंगीची भाजी आणि जंत नाही होत म्हणून त्या भारंगीचं दिलेलं पाणी ते नाही विसरता आलं. हे सगळं एकनाथ धड मध्ये समावित होतं आणि म्हणून त्या पुस्तकाचं नाव एकनाथ धड दिलं. त्यांनाही पटलं. मनोहर जोशी तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यांना बोललो तुम्ही पुस्तकाच्या उद्घाटनाला पाहिजे. केंद्रीय मंत्री होते अनंत गीते, सगळा लवाजमा आला. तटकरे साहेब आले, जयंत पाटील आले, सगळ्या मोठ्या मोठ्या माणसं, साहित्यिक आले, अनेक लेखक आले आणि माझं पहिलं पुस्तक थाटामाटात अलिबागला प्रकाशित झालं. आणि माझ्यावर पहिला किंचित लेखक म्हणून शिक्का बसला. आता हे अनुभव कथन होतं. याच्यानंतर आलंय ते कथाकथन. पण त्या अनुभव कथनाच्याच मार्गाने जाणार. मी काय बघितलं, मी काय शिकलो, पहिल्या पुस्तकात सगळं हेच होतं की आईने मुलीच्या डोक्यात वरवंटा घातला किंवा मुलाने आईचा खून केला. एका आईने 7 महिन्याच्या मुलीचं नरड दाबलं आणि दुसरा एका दंतमंजनाच्या कंपनीच्या मालकावर आरोप ठोकला. हे जे केस बनणे येणारे मानवी अनुभव होते ते पहिल्या पुस्तकात आले होते म्हणून ते लोकांना भावले. आणि त्याच्यामध्ये मग सगळे आजूबाजूची लोक होती. त्याच्यावर आपला कापडी होता जो प्रचंड शिवीगाळी करून फिरायचा, पण त्याचा अत्यंत प्रामाणिकपणा की जगदीश पाटील सारख्या माणसांनी त्याला नोकरीला ठेवला आणि त्यांनी 14 वर्ष दुकान सांभाळलं. ज्याच्यावर 10 रुपयाचा कोण विश्वास ठेवायचा नाही तो कापडी आम्ही बघितला. आम्ही शरद आपटे बघितला. आई शरद आलाय, मागेच तू पुढच्या जन्मात किंवा पुढच्या वर्षी पंतप्रधान होणार, मी तुझा सेक्रेटरी होणार, अशी आरोळी ठोकायचा. तो शरद जिवंत करता आला मला. आणि मग तो शरद ज्या परिस्थितीत वाढला, लोकांना मुख्यमंत्री बनवलं, कलेक्टरला, त्याच्या घरात त्याला कुठल्याही घरात प्रवेश नव्हता असं नाही. कोणाच्याही घरात जायचा, लोकांची फुलं आणून त्या देवळात किंवा देवारात व्हायचा. आणि प्रचंड मोकळा माणूस, असा मोकळा माणूस
पण जेव्हा अलिबागमध्ये मोघे खानावळीच्या समोर त्याला मोटरसायकलने उडवलं, कोणी बघायला आलं नाही. मृत्यूची झुंज देत कोणी पोचायच्या आत शांतपणे निश्चितपणे गेला. मग त्याचा मुलगा सुद्धा दशग्रंथी ब्राह्मण व्हावा ही त्याची जी इच्छा होती, त्याचं काय? मग हे सगळे प्रश्न मनात येत होते आणि म्हणून एकनाथ धडची निर्मिती झाली. आणि एकनाथ धड नंतर आलं कळत नकळत. कळत नकळत सुद्धा असेच अनुभव येत गेले. पुढे आलं मन मंदिर, मग आलं जीवन सुगंध. ही 4 पुस्तकं म्हणजे माझ्या संपूर्ण 50 वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यामध्ये, माझ्या वकिली क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये मला आलेली अनुभवांची शिजोळी होती. जी काय माणसं बघितली, जी काय माणसं अनुभवली, वाचली, ती मी लिहित गेलो. पूर्ण नैसर्गिकपणा होता. आणि मग त्याच्यात अलिबागचा पूर असेल. इथून आम्ही महिला मंडळाला शेकडो भाकऱ्या करून घ्यायचो. मोडक्या तोडक्या जीपनी तिकडे जायचो, जांभूळ पडायला जायचो. डोक्यावर ते हंडे घेऊन किंवा कपेली घेऊन त्याच्यात त्या भाकऱ्या आणि सगळं दशम्या घेऊन आम्ही वरती 3-3, 4-4 किलोमीटर माचीवर चढायचो. लोकांना ते अन्नदान करायचो. इथे शिवसेना आणली, जय महाराष्ट्र म्हणून लेख लिहिला. त्या शिवसेनेसाठी लोकांनी जे रक्त वाहिलं, लोकांची कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, तो सगळा लेख आला. राजकारणाने इथे विष्णू आचरेकर नावाचा एअर इंडियाचा मुलगा होता, त्याला मी उपजिल्हा प्रमुख. विक्रम इस्पात कंपनी येणार होती. रिक्षावाला विचारला, दिवसा ढवळ्या उभा कापला गेला, 32 वार झाले. माझ्या बरोबर रोज फिरणारा, एकत्र स्कूटरवर फिरणारा माणूस शिवसेना स्थापनेसाठी उभा मेला. त्याच्या अंत्ययात्रेला त्यावेळचे विरोधी पक्षनेते मनोहर जोशी आले. सगळे धाय मोकळून लढत होते, भावना उफरत होत्या, बदल्याची आग प्रत्येकाच्या मनात जळत होती. मी मनोहर जोशींना प्रश्न केला, हे काय चाललंय, बदला कसा घेणार तुम्ही? त्यांनी कानात सांगितलं, विलास शांत हो, राजकारणात असे हुतात्मे जाणारच, काय झालं असेल त्यावेळी. मग ते सगळं त्या लेखात आलं की मोठ्यांचं खोटेपण आणि छोट्यांचं मोठेपण हे मी राजकारणात अनुभवलं. मग हळूहळू राजकारणात पुढे मोठा होत गेलो. बाळासाहेबांच्या माझघरात बसलो. मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. होळीच्या दिवशी म्हणजे होळीच्या रात्री होळी पेटवल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे 6 आमदार घेऊन 1 रुपया खर्च न करता 6च्या 6 आमदार मनोहर जोशींच्या बेडरूम मध्ये सकाळी 7 वाजता पोहोचवले. स्वर्गीय प्रभाकर पाटील सोबत होते. मनोहर जोशींनी 7 वाजता आम्हाला बाळासाहेबांच्या बेडरूम मध्ये नेलं. बाहेर दत्ताजी नलावडे, नारायण राणे, प्रमोद नवलकर अशी दिग्गज मंत्री 2-3 तास होती. आणि आम्ही आतमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळ कोणी करायचं, कसं करायचं याचे आराखडे करत होतो. बाळासाहेब खूप अनुभवले, खूप अनुभवले. बाळासाहेबांबरोबर इथे मिटिंग घेतली, हजारोच्या सभा घेतल्या, शिवसेनेसाठी वन फिरलो. आणि मग लक्षात आलं की हे आपलं क्षेत्र नाही, म्हणून पुन्हा वकिलीकडे वळलो. वकिलीत इतका पुढे गेलो की रायगड जिल्ह्याचा जिल्हा सरकारी वकील झालो. महाराष्ट्राचा रेकॉर्ड केला. एका वर्षात 105 जणांना जन्मठेप मिळवून दिली. लोकांना 10 वर्ष लागतात तिथे, एका वर्षात ते काम करून दाखवलं. रायगड जिल्ह्यात तेव्हा LAR व्हायचे, म्हणजे भूसंपादन कायदा होता. करोडो रुपयाचा महसूल सिडकोचा आणि रेव्हन्यू खात्याचा वाचवून दिला. बाळासाहेबांचा पुन्हा निरोप आला. पुन्हा बाळासाहेबांकडे गेलो. मंत्रिमंडळात 6 माणसं रायगड जिल्ह्याची होती. मनोहर जोशी होते, लीलाधर ढाके होते, बरेच काही शरद आचार्य होते, अनेक नावं घेता येतील. सगळ्यांना समोर बसवलं होतं. या सगळ्यांनी बांगड्या भरल्यात. हे कोणी रामशेठ ठाकूरच्या समोर उभं राहायला तयार नाही, तुला उभं करतोय. गंडा हातात बांधला. खासदारकीचं तिकीट महाराष्ट्रातलं पहिलं जाहीर झालं. शिवसेना भाजपतर्फे खासदार म्हणून टीव्हीवर बातमी आली. मी परतीच्या प्रवासात होतो. मी आणि शिरीष पाटील म्हणून वकील सोबत होता. प्रचंड तयारी केली. 20 दिवस प्रचंड प्रचार केला. आणि 20व्या दिवशी पेण येथे बाळासाहेब येतात, उद्योगी येतात असं कळलं. माझा बॅनर होता.
मी खुर्चीवर बसलोय, माझा बॅनर अलगद उतरवण्यात आला आणि अचानक दिबा पाटलांचा बॅनर चढवण्यात आला. उद्धवजींच्या गाडीतून दिबा पाटील आले. हेच ते दिबा पाटील ज्यांनी महिनाभर बाळासाहेबांकडे 4 कोटी रुपये द्या, नाहीतर मी उभा राहणार नाही, मी पक्षात येणार नाही, तुमच्या अटीवर मी नाही, माझ्या अटीवर तुम्ही मला उभं करा असं सांगत होते. माझी विजयाची खात्री व्हायला लागल्यानंतर दिबा पाटील स्वतः बाळासाहेबांकडे गेले आणि माझं जाहीर झालेलं फॉर्म भरायच्या आदल्या दिवशीचं तिकीट कापलं गेलं. विविध असे चढ उतार बघत असताना लक्षात आलं की पुन्हा आपलं हे क्षेत्र नाही. दोष देण्यात अर्थच नव्हता. मी पुन्हा वकिलीत आलो, अनेक उच्चांक गाठत गेलो, अनेक खटले चालवले, शेकड्यांनी मर्डर केसेस चालवल्या. पुढे विशेष जिल्हा सरकारी वकील झालो. जिल्हा सरकारी वकील पत्र गेलंच होतं, कारण नंतर सरकार गेलो होतं. मग तो जो खालीपण होतो, तो जो वेळ होता, तो लिखाणाकडे वळवला. मधल्या काळात 10 वर्ष होऊन गेली. मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर पाय उतार झाले, पुढे लोकसभा अध्यक्ष झाले आणि लोकसभा अध्यक्ष असताना 2013 साली अलिबागला लागले. आणि त्यानंतर प्रत्येक वर्षाला एक पुस्तक, या पद्धतीने 13 वर्षात 13 पुस्तकं आली. तर काही पुस्तकं 2-2 आली, म्हणून आता 14व्या वर्षात जवळजवळ 18 पुस्तकांचं लिखाण पूर्ण झालंय. इथे 3 पुस्तकांची हस्तलिखितं आहेत. त्यामधलं एक पुस्तक पथडी बाहेरचं आहे, ते म्हणजे बागेतला दवाखाना. दुसरं पुस्तक आहे प्रेम दिवाणी, पूर्ण झालेलं आहे पुस्तक, छापायला गेलेलं आहे. या आठवड्यात ते कदाचित छापून येईल सुद्धा. प्रेम दिवाणी ती सुद्धा एक खून खटल्याचीच कहाणी आहे. सिडको मध्ये खून झाला होता एका अधिकाऱ्याचा, परिस्थितीजन्य पुराव्यावरची ती कहाणी आहे. त्यानंतर दुसरा पुस्तक तयार होतंय, ते पूर्णपणे वेगळी वाटा करतोय, बागेतला दवाखाना. तुमच्या पळसात जी काही झाडं आहेत, अगदी भारंगीपासून सदाफुलीपर्यंत, हळदीपासून लसणापर्यंत, कांद्यापासून, तुम्ही जे नाव घ्याल त्या ओव्यापासून सगळी, या झाडांचे खरे उपयोग काय आणि त्याच्यापासून तुम्हाला नक्की काय बनवता येईल असे संकलन आहे. हे लेखन नाहीये. अर्थात जी माहिती इतर ती कटिबद्ध मांडून, पण ते संकलन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक पुस्तक आणखीन येते, ते म्हणजे सुपारी मर्डर. खूप मोठी कहाणी होती. अलिबागला खूप मोठा खटला गाजला होता. एका तरुणाने सुपारी घेतली आणि गोरेगावच्या एका हरिजन दाम्पत्याला पेट्रोल पंपाच्या वादावरून जाळून मारलं. आधी मारलं, उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून नेलं, गाडीतच खून केला, आंबेडच्या खिंडीत त्याला टाकलं, पेट्रोल पंप मालकाकडनं पेट्रोल घेतलं, पेट्रोल पंप मालकाकडनं पैसे घेतलं, ते सुपारी घेतलं, ते जाळून टाकलं. सर्व आरोपी मिळाले. पेट्रोल पंपाच्या मालकाला पण आरोपी करण्यात आलं. ज्याने सुपारी घेतली त्या सतीश शिंदेला सुद्धा आरोपी करण्यात आलं. त्याला माफीचा साक्षीदार बनवायचं होतं, पण तो झाला नाही. मग त्याचं वकीलपत्र माझ्याकडे आलं. खून तर केला होता आणि प्रचंड राजकीय, म्हणजे आरपीआयचं प्रचंड वातावरण निर्मिती तयार झाली होती. जन्मठेप तर होणारच होती, तरी त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर. या पठ्ठ्यानी जन्मठेप भोगली. त्याला जन्मठेप होणार होती, काही त्याच्यात नवल नाही. आम्ही प्रचंड प्रयत्न केला, जन्मठेप झाली, जन्मठेप भोगली. पण जन्मठेप भोगत असताना तो महाराष्ट्रातला एक उत्तम कवी झाला. जेलमधून त्यांनी 4 पदव्या, 2 पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि 2 मास्टर डिग्री आणि 1 PhD पूर्ण केली. जवळजवळ वेगळे 4 डिप्लोमा तयार केले. पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. जन्मठेप भोगून आल्यानंतर आज जिथे राजगुरू नगर आहे, खेड आहे, तिथे स्वतःचे शिक्षण संस्था चालू होते. अनेक पुरस्कार मिळाले. आता मानद सचिव, मानद पदवी पण त्याला मिळाली. LICचं खूप छान काम करतो आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. त्याची ती कहाणी म्हणजे सुपारी मर्डर. सुंदर लिहितो, सुंदर कविता करतो आणि अनेक स्पर्धात गाजतो सतीश शिंदे. हे सर्व काहीतरी वेगळं होतं. आणि मग हे अनुभव लोकांनी वाचले पाहिजे. आणि मग याच बरोबर निरनिराळ्या खरून कटल्यावर कादंबऱ्या येतो. त्यात 18 ही संख्या पूर्ण झाली, अजूनही होत राहील. पण या कादंबऱ्या म्हणजे बाबा कदम आणि सुहास शिरवळकर साहेबांच्या कादंबऱ्या नाही. त्याच्यात नाट्यमयता नक्की आहे, पण वास्तव्याचं जाणीव सुद्धा आहे. खरा खटला कसा चालतो,
आरोपींची मानसिकता काय असते, खून करताना त्यांची मानसिकता काय असते, गुन्ह्यापूर्वीची मानसिकता काय असते, पश्चाताप काय असतो, हे सगळं माझ्या एकेका कादंबरीतून वेगवेगळे विषय उलगडत जातात. म्हणून ते मराठी वाचकांना आवडतात. मग त्याचबरोबर आता नेटवरनं, अमेझॉनवरनं, फ्लिपकार्टवरनं अशा प्रकारे जर काय आपल्याला विक्री करता आली तर अशा पद्धतीने अलिबागचा एक साधा मंडणगड सारख्या एका मराठी शाळेत, प्राथमिक शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत, ज्याला इंग्रजीचा ओ की ठो माहिती नाही असा माणूस, तुमच्यातलाच हाडामाळाचा माणूस, तोमस सापचाच एक सदस्य, अशा प्रकारे जर 18 कादंबऱ्या लिहू शकत असेल आणि पुढे प्रवास चालू ठेवत असेल, तर तुम्ही सदस्य म्हणून पण प्रत्येक जण काहीतरी वेगळी कामगिरी नाट्य क्षेत्रात असेल, साहित्य क्षेत्रात असेल, कलाकार म्हणून असेल, करू शकता. अलिबाग तर कुठेही कमी नाही. अलिबागला साधनांची कमी नाही, कमी आहे ती फक्त अंगातल्या आळशी म्हणायची. त्यामुळे आपण कुठेतरी आता आत्मचिंतन केलं पाहिजे. कोमसापाची सभा म्हणजे मासिक सभा केवळ श्रद्धांजली वाहण्यासाठी, इतिवृत्त वाचण्यासाठी नाही. सावंतवाडीच्या माणसाला, दापोली केळशीच्या माणसाला ज्या सुविधा नाहीत त्या तुम्हाला आहेत. अलिबागचा इतिहास हा प्रकाशकांचा इतिहास आहे, मुद्रकांचा इतिहास आहे. अलिबागमध्ये त्या काळी बहुतेक कादंबऱ्या आणि बहुतेक दिवाळी अंक छापले जायचे. मग हा वारसा जपण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. या गांभीर्याच्या भावनावरून माझ्या व्याख्यानाचा पहिला पाठ मी पूर्ण करतो. दुसरा विषय आहे, अर्थात माझ्या जवळचा चौलचा गेले 2-3 महिने सातत्याने मी त्याच्यावर लिहितो. चौल अगदी खेड, पावसाळ्यात जाता येत नाही, गुडघाभर चिखल, पाणी, माड असतील तर पाड्याला कोण पाडेकरी मिळत नाही, सुपाऱ्या असतील तर शेंडे गळून पडतात, सगळा नन्नाचा पाडा. बरं, चौलची व्यक्ती म्हटल्यावर तो जगातला सर्वात मोठा संशोधक असतो, त्याच्या एवढं कोणाला काही कळत नाही. बरं, तुम्हाला कुठल्याही विषयावर वाद घालायचा असेल तर चौलच्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसायचं, सगळं त्याला येत असतं, आउटपुट शून्य. हे ते चौल ज्याला 3200 वर्षाचा इतिहास आहे. हे ते चौल जे पुराणात गाजलेलं आहे. हेच ते चौल ज्याला सत्यनारायणाच्या पूजेत पोथीचा मान मिळाला, ते म्हणजे चंपावती नगरी. ही चंपावती नगरी जिची बहीण रेवती नगरी म्हणजे आजचं रेवदंड. रेवती कोण? तर बलरामांची बायको. श्रीकृष्ण बलराम यातल्या बायकोचं माहेर रेवती, त्याचं क्षेत्र म्हणजे रेवती नदी, ती रेवती नदीच्या किनारचं म्हणजे रेवती क्षेत्र आहे रेवदंड. काय नाही इथे, 3200 वर्षाचा इतिहास ज्ञात आहे, लिखित आहे, निर्णया प्रवास वर्णनात आहे, बकरीत आहे, पोथी पुराणात आहे, पुराणात आहे. अर्जुनाच्या पायात किडे पडले, बहिणीला दया आली, त्या पायातले किडे काढायला हिंगुळजा देवीवर अर्जुन गेला, तीही पांडवली. ज्याने 10 वर्षापूर्वी हिंगुळजा देवी बघितले, 20 वर्षापूर्वी हिंगुळजा देवी बघितले, त्या हिंगुळजा देवीच्या मंदिरापुढे अंगणात ते शिल्प होतं. गंडकी दगडातलं 1.5 फुटाचं ते शिल्प चोरीला गेलं, नतद्रष्टपणा चौलकरांचा. शेकडो वर्ष जे शिल्प उघड्यावर उन्हा पावसात होतं ते चोरीला जायचं का त्याच्याकडे बघायचं डेअरिंग व्हायचं नाही. चौलच्या माणसांचं डेअरिंग एवढं वाढलं की ते काही हजार रुपयासाठी ते विकलं गेलं. चौलला सातखणी म्हणून एक भाग आहे, तिथे आम्ही भुयारात गेलो. अनेक ते गिर्यारोहक वगैरे आले होते. वायुविजनाची सोय आहे, 14 फूट खाली गेल्यानंतर वायुविजनाची सोय आहे. 1.5 माणूस उभा राहील एवढं ते भुयार आहे. म्हणजे ते कोर्ले किल्ल्यात जायचं. खरं खोटं कोणाला माहिती का? साधारण 100 फुटानंतर ते खोदता चाललं नाही, इतकं ते कठीण होतं. बाजूला सातखणी म्हणून बुरुज होता, 7 मजली वॉच टॉवर म्हणायचं, सेंट बार्बरा. मग ते 1980 साली श्री अंक निघायचा, साप्ताहिक असायचं, 11वी 12वीत होतो. आणि पहिला माझा लिखित लेख त्या श्री अंकात पौराणिक चौल या नावाने आला. त्यावेळेला ते कुंडेश्वराचं मंदिर, कुंडेश्वराचा पिंड,
मग त्याची पौराणिक कथा, ते पिंड वाढत गेलं तर प्रलय येईल. जवळजवळ 4-4.5 फूट पिंड झाली, दरवर्षी वाढतच होती आणि म्हणून खिळा ठोकण्यात आला. मग आमचं घरी एवढं चौलला शेजारीच जायचो, शेजारीच कुंडेश्वराचं मंदिर, आम्ही त्या कुंडेश्वरावर चढायचो आणि तो खिळा खरंच आहे की नाही हाताने बघायचो. पण काहीतरी खड्डा होता. त्याच्या समोर अशीच अनेक शिल्प होती. गाव टाकली असते चौलला. ही गाव टाकली असताना ते कुंड उपसलं गेलं आणि अशाच काही मूर्त्या मिळाल्या. नंदी मिळाले, पिंड मिळाली, शिलालेख मिळाले, असेच पडून राहिले. त्याच्यावर येईल दुर्दैवानी चौलला 360 मंदिरं होती. चौलला 360 पुष्करणी होत्या. आज हाताच्या बोटावर मोजण्या जे आहे त्याच्यात पुरातन देवळं राहिली नाहीत. लोकांनी आरसीसी देवळं बांधली. जीर्णोद्धाराच्या नावाखाली चौलचा ऱ्हास होत गेला. प्रत्येकाच्या घरात पायली असायची, आधेली असायची, फरा असायचा, उकळी असायची, जातं असायचं, सर्व काही होतं. बाळंतिणीची खोली असायची, कोंबड्यांचा खुराडा होता, तो बाबूल येऊ नये म्हणून त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था असायची. प्रत्येकाच्या घरात 12 बलुतेदाराचं काहीतरी एक प्रकार आहे. माझे आजोबा चांगले सुतार होते. हनुमान पाड्याला एक देऊळ होतं. त्या देवळावरचा हत्ती अतिशय सुंदरपणे कोरीव होता. आम्ही त्याची माहिती काढली, माझ्या आजोबानेच केली. अष्टागर म्हणून हा भाग होता. म्हणजे आवाज, सासवणे, थळ, नागाव, आक्षी असा हा सगळा मिळून अष्टागर भाग होता. लाखो इमारती त्याच्यात होत्या. या अष्टागराचे अध्यक्ष माझे आजोबा होते. आणि मग ती सगळी माहिती घेत घरातली सुतारकामाची त्यावेळची कलाकुसर म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टीमनी ज्या पद्धतीने घरं बांधली जायची ते सगळं लहानपणी आम्ही बघत होतो. आणि चौल बद्दलची ओढ वाढत गेली. समोर माझ्या मामाची वाडी शिवबाग वासुदेव वर्तक म्हणजे रॉक्सी सिनेमा वगैरे ज्यांनी बांधला किंवा इलेक्ट्रिकची कामं घेतली तो मामा. त्याच्या घरामध्ये देवालयामध्ये एक मोठी पंचधातूची पिंड आहे. मग चौकशी केली की ही पिंड कशी आली. त्याची वीर करताना 20 फुटाखाली ती पिंड मिळाली. हत्तीची हाडं मिळाली होती, मोठ्या मोठ्या कवठ्या मिळाल्या होत्या, यज्ञाची सामुग्री मिळाली होती. व काशीला जाऊन ती उदक शांत वगैरे केली आणि त्या पिंडी आजही त्या घरात आहे. वर्तकेत अशी काही घराणी आहेत की अशी जुन्या जुन्या वस्तू शालिग्राम हे अजूनही चौलमध्ये आहेत. खूप प्रयत्न केला की ही जुनी घरं वाचवायचं, वाचवू शकलो नाही. आणि म्हणून समेरवाडी खरेदी केली. तिथे एक जुन्या पद्धतीचं घर बांधलं. जे होतं ते दुरुस्त केलं. म्हणजे विक्रांतचे जे कॅप्टन होते समय त्यांची वाडी मी विकत घेतली आणि तिथे घर बांधलं. तिथे वस्तू संग्रहालय करायचा प्रयत्न केला, अजूनही झालेला नाही. म्हणजे चौलचं साहित्य बघत असताना रायगड गॅझेट असेल, बॉम्बे गॅझेट असेल, बॉम्बे गॅझेटियर असेल, निरनिराळी अधिकारी दप्तरं असतील, दस्तऐवज असतील, कुलाबा गॅझेट असेल, आपल्याकडचे भास्कर झाटावकर त्यांनी काही लिखाण केलेलं असेल आणि असे विविध प्रबंध, पुस्तकं, साहित्य हे जमवत गेलो. आणि त्याच्यावर मग फेसबुक, समाज माध्यमावर लिहित गेलो. एआयची मदत घेतली, गुगलची मदत घेतली आणि चौलचं संकलन हळूहळू होत गेलं. आणि त्यातून जन्माला आली ते हे पुस्तक कालच पूर्ण होतंय, बखर चौलची. ही बखर चौलची मूळ कल्पना अशी आहे की चौलचा इतिहास तर मला तुम्हाला सांगायचा आहे. सांगायचा एवढ्यासाठी की जो पर्यटनामध्ये बिभत्सपणा आलेला आहे तो टाळण्यासाठी. चौलला हेरिटेज पर्यटन व्हावं. चौलचा वारसा काय आहे, सांस्कृतिक वारसा काय आहे तो लोकांना कळावा. चौल म्हणजे केवळ विकेंडचं फार्म हाऊस नाही. चौल म्हणजे केवळ स्विमिंग पूल नाही, विहिरी नाहीत, सुपारी, नारळ, जायफळाची झाडं नाहीत. तर हा चौलला 3500चा वारसा आहे, तो तुम्हाला कळला पाहिजे. लोकांना आता गॅझेट वाचायला वेळ नाही म्हणून बकरीच्या स्वरूपात मी लिहितोय. बकर म्हणजे प्रत्यक्ष अनुभव केलेला इतिहास तो त्याच्या शब्दात ते लिहित जातो. मग हा बकरकार किती वर्षाचा असला पाहिजे? निदान 1000 वर्षाचा. म्हणून तो कालपुरुष आहे. आणि तो कालपुरुष कोण? तर चौलला कधी गेला असाल तर दत्ताच्या डोंगरावर एक 400 वर्षापूर्वीचं झाड आहे ज्याला आम्ही चोर चिंचेचं झाड म्हणतो, गोरख चिंचेचं झाड म्हणतो. आफ्रिकेतून आलेलं झाड. रायगड जिल्ह्यात इतर ठिकाणी आहे पण चौलचं झाड सर्वात जुनं मानलं. या झाडाला मी कथा नायक बनवले. कथा सूत्रधार ते झाड. ते झाड म्हणजे पुराण पुरुष. ते झाड म्हणजे चौलचं प्रतीक.
तो इतिहासकार त्यांनी दत्ताच्या डोंगरावरून 750 फुटावरनं संपूर्ण चौलचा हा इतिहास गेल्या हजारो वर्षाचा स्वतः अनुभवलाय, स्वतः पाहिलाय. त्यांनी पोर्तुगीज येताना बघितले, डच येताना बघितले, डच येताना पोर्तुगीजांनी त्यांचे काय हाल केले ते बघितले, पोर्तुगीजांना रेवदंडातून बाहेर काढताना काय हाल झाले ते बघितलेत, इंग्रजांनी केलेली चाल बघितले, शिवाजी महाराजांची एंट्री बघितले, संभाजी राजांनी बांधलेला छोटा किल्ला बघितलाय. त्यांनी सीतादेवीचं मंदिर उभं राहताना बघितलंय, सीतादेवीच्या मंदिराच्या पलीकडे हिंगुजा देवीच्या मंदिराच्या पायथ्यापर्यंत म्हणजे आजच्या जे हनुमानपाडा किंवा गायचोळ आहे तिथपर्यंत चौलचं मंदिर होतं हे बघितलंय. आजची रेवदंडा खाडी म्हणजे चौल नाही. चौल हे खूप आज होतं. चौलचे मुख्य आंतरराष्ट्रीय बंदर ज्याचा इजिप्तशी, चीनशी, अनेक देशांशी, इंडोनेशियाशी व्यापार होता, अफगाणिस्तानशी व्यापार होता, ते चौल बंदर आज जिथे सीतादेवी आहे त्याच्या पलीकडे होतं. त्या भागाला आज आपण भट्टी म्हणतो. आजही तिथे ते अवशेष आहेत बंदराचे. तिथे मोठ्या मोठ्या बोटी लागायच्या. बोटी मोठ्या म्हणजे किती, 300-400 माणसं आणणाऱ्या, सैन्य आणणाऱ्या, तोफा आणणाऱ्या बोटी. बोटीतून काय येत तसे घोडे अरबी येत होते. आणि इथून काय जात होतं तर चौलच्या रेशमाला भारतात एक नंबर होता. चौलच्या काशीच्या कामाला भारतात एक नंबर होता. ते काशीकर म्हणजे आजचे कथरी, ते आजचे पाचकडची लोक. चौलला अतिशय सुंदर सुतारकाम व्हायचं, ते एक्सपोर्ट व्हायचं. चौलला लाकड, चंदन एक्सपोर्ट व्हायचं. चौलचं तेल प्रसिद्ध होतं, चौलचं अत्तर प्रसिद्ध होतं. आणि बाहेरून सुद्धा चायनातून, विशेषतः चीन या देशातून आपल्याकडे खाद्यतेल यायचं. आणि मग जे चौलच्या आज प्रत्येकाच्या मांडीवर फुटकी रांजणं दिसतात, जाताना मुद्दाम माझ्या दरवाजाच्या उजव्या हाताला बघा ओरिजिनल चीनची रांजणं आहेत. ती रांजणं आमच्या प्रत्येकाच्या घरात माळावर पडलेली असायची, त्याच्यातून तेल यायचं, त्याच्यातून दारू यायची. चौलला दारू काढली जायची. चौलची दारू, विशेषतः वाईन, ही प्रसिद्ध व्हायची. आज जिथे सातखणी आहे तिथे तो कारखाना होता. 1504 साली चौलला पहिला दारू गोळ्याचा कारखाना झाला. तोफेचे गोळे आणि दारू गोळा हा चौलला ऑर्डिनन्स फॅक्टरी भारतातली पहिली चौलला झाली, कलकत्त्याला झाली नाही. इंग्रज नंतर आले, पोर्तुगीज आधी आले, पोर्तुगीजांनी ती टाकले. आणि मग हे सगळे लोक येत असताना अनेक प्रवासी सुद्धा येत होते, अनेक व्यापारी येत होते. त्यामध्ये यहुदी होते, ब्राह्मण होते, ज्यू लोक होते, त्यामध्ये चिनी लोक होते, रशियन लोक होते. या सर्वांनी चौलचा इतिहास त्या त्या काळात, त्या त्या शतकात, म्हणजे साधारण 12व्या शतकापासून दर 100 वर्षांनी चौलचा इतिहास बदलत गेला. हा इतिहास म्हणजे दर्पण या प्रवास वर्णनात येतो. आणि मग त्यांनी त्यावेळेला जे चौल बघितलं त्याचं वर्णन केलं निकितीने, तो रशियन. तो सांगतो इथे 2.5 लाख घरं आहेत, इथे 40,000 वस्ती आहे, इथले बाला बलुतेदार हे अतिशय सुंदर आहेत, त्यांची कामं जगात जातात, इथली मध, इथली औषधं, इथले डॉक्टर, शल्य चिकित्सक अतिशय प्रसिद्ध आहेत, इथले दशग्रंथी ब्राह्मण. हे एकाने लिहून ठेवले, दादा भट्टांनी खास बोलवून घेतले होते. शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला तो नागावच्या दशग्रंथी ब्राह्मणांनी केलेला अभिषेक आहे. ते क्रमवंत घराणं, ते भातखंडे घराणं, हे सगळे दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यावेळेला अष्टागर पद्धत होती. चौल रस्त्याने जोडलं गेलेलं नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सगळं मी अधिकृत इतिहासाच्या द्वारे बोलतो. ही सगळी पुस्तकं जी आहेत ही चौलवर भारत सरकारने इंग्रज काळाने लिहिलेली अधिकृत ग्रंथ आहे. त्याचा सारांश तुमच्या पुढे मांडतोय. आणि हाच सारांश बकरीच्या स्वरूपात एक इतिहास पुरुष तुम्हाला सांगतोय की कोणत्या शतकात काय घडत गेलं, चौल म्हणजे नक्की काय होतं. चौलला देवळं होती, प्रत्येक देवळाला इतिहास होता. चौलला आंतरराष्ट्रीय चर्च होती. तो चौलला 2दा येऊन गेलाय. त्याच्या स्वागताला कमानी बांधल्या, त्या दुर्दैवानी एसटीला आडव्या येतील म्हणून आता आपण पाडल्या. रेवदंडा किल्ल्याजवळची कमान. चौलचा किल्ला आधी अस्तित्वात होता. रेवदंडाचा किल्ला आगरकोट ज्याला म्हणतात तो नंतर अस्तित्वात आला. या किल्ल्याची भिंत 12 फूट जाडीची आहे. आज आपण तिचा वापर काय करतोय, रील्स बनवण्यासाठी आणि प्री वेडिंग साठी. किल्ल्याला आपण भगदाडं पाडले का, तर बंगल्यावाला शॉर्टकट व्हावा म्हणून. आगरकोटमध्ये
52 खडीमध्ये किंवा 12 खडीमध्ये, मी जे 7 खडी म्हणतो, हे सगळी इमारतीची नावं आहेत. या नावांमध्ये खाली नुसत्या तोफा विखुरल्या होत्या. त्याच्यावर निळ्या भाषेत लिखाण केलं होतं, ओतीव काम होतं. आम्ही त्याचे फोटो श्रीमध्ये छापले. अनेक महाराष्ट्र मध्ये पण तिथे फोटो आले होते. आज जा 4 तोफा बघायला मिळत नाही. गेलं कुठे? या सगळ्या तोफा आगबोटवाला नावाचा एक तिथे व्यापारी आहे, करोडपती आहे, त्याच्या बंगल्याच्या दारात आणि घरात सजल्या. या तोफा नरिमन पॉइंट मध्ये करोडपतींच्या घरात आज आहेत, वस्तू संग्रहालयात नाही गेल्या. हे कुठेतरी दुःख होतं. एकही गुन्हा एवढ्या पोलीस स्टेशननी, महाराष्ट्र शासनाने, पुरातत्व विभागाने केला नाही. तुम्ही एक चिरा हलवायला जा, लगेच तुम्ही स्वतः जर चुला लावायला गेला तरी परवानगी देणार नाही. पण त्यांच्या डोळ्यात देखत चौलचा हा वारसा, चौलच्या मूर्त्या चोरीला जात आहेत, त्याच्याबद्दल कोण काही बोलत नाही. जगातली अतिशय सुंदर मूर्ती आज चौलला मोडक आळीमध्ये आहे. मोडक आळी म्हणजे जुनं तलाठी ऑफिस आहे त्याच्यासमोर. आज तुम्ही जा, एका पत्राच्या शेडमध्ये ती मूर्ती आहे, गंडकी दगडातली आहे. दशावतारच्या मूर्तीवर कोरले. भारतातली एकच मूर्ती अशी असावी, दशावतार पण विष्णूच्या मूर्तीत आहेत आणि पायाशी सूर्य रथ घेऊन आहे. सूर्य देवतेच्या रथात विष्णू स्वार आहे, अशी ती मूर्ती आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. तुम्हाला दर्शन पण मिळत नाही. का? तर तिथे भट नावाचे एक इसम होते. हजारो वर्षाची त्यांची परंपरा, जे म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण, गुजराती ब्राह्मण. त्यांनी ती मूर्ती, त्यांना कुठल्या तरी राजानी, म्हणजे नेपाळ वगैरे अशा राजांनी ती भेट दिली, ती चौलला आली. त्याचा इतिहास आहे, गॅझेटमध्ये त्याचा इतिहास आहे, नोंद आहे. परागंदा झाले भट, कुळाने ती मूर्ती ताब्यात घेतले, आज बेड्यात पडू नये. आणि त्या मूर्तीच्या बाजूला त्या भट यांचा जिवंत समाधी उंबराखाली आजही आहे. ती वारसदार माझ्याकडे आली, तिला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. मी प्रचंड पत्रव्यवहार केला, डीएसपीना भेटलो, एकानेही कान हलवला नाही. तो सगळा पत्रव्यवहार माझ्याकडे आधी आहे. चौल नाक्यावर एक सुंदर नारायण म्हणून मूर्ती आहे. तुम्ही मुद्दामून जा, फपेंचा पेढा तुम्हाला आवडत असेल तर बाजूला देऊळ आहे, अशीच मूर्ती आहे. विष्णूची मूर्ती दशावतारात कोरलेली मूर्ती आहे. हीच मूर्ती दिव्यागरला समुद्रावर आहे. तिथे 30 लाख रुपये शासनाने दिले, सुनील तटकरेंनी दिले. आणि आमचं जे घराणं त्या दिवाबात करतं, त्याला एक तिळाच्या तेलाची बाटली सुद्धा सरकार देत नाही. जबाबदारी कोणाची? चौकीदारांची नाही. जबाबदारी कोणाची? राज्यशासनाची नाही, आमदारांची, खासदारांची नाही. त्यांना बैलगाडीच्या शर्यती, कबड्डीचे सामने यायला तर वेळ नाही. क्रिकेटचा नंबर 1.5 कोटी खर्च करतात. मूर्तीच्या रक्षणासाठी जर काय केलं तर ते खरं समाजकार्य करेल. इथे 3रं साहित्य संमेलन होतं, श्रीना पेंडसे आलो होते. आम्ही त्यांच्या हस्ते आक्षी वर जो पहिला मराठीचा शिलालेख आहे त्याची पुनर्स्थापना केली. गटारातून तो बाहेर काढला. नंतर कबन नाईक वगैरे या मंडळींनी त्याचं आणखी चांगल्या पद्धतीने रक्षण केलंय. पण आजही तो उन्हातानात पडू नये. मराठीतलं पहिलं आद्याक्षर तारखेनिशी मराठी शुद्ध भाषेमध्ये लिहिलेला तो आद्यलेख आहे. श्रवण बळेगौळचा लेख हा मराठीतला आद्यलेख नाही. याच्यावर तारीख, शके सगळं आहे. दुसरा शिलालेख भीमेश्वराच्या पायरीवर पुरातन पुरलेला आहे, तो सुद्धा प्राकृत मराठीमध्ये आहे. त्या लोकांनी निदान तो पाळलाय. आम्ही आमच्या देवळाची लाकडं मुसलमानांना विकून भंगारमध्ये मोकळे पण झालो. चौलच्या प्रत्येक देवळाला इतिहास आहे. मग ती पद्मावती असेल, चंपावती असेल, सीतादेवी असेल, भगवती असेल, हिंगुळजा देवी असेल. हिंगुळजा देवीची मूळ मूर्ती पाकिस्तानमध्ये आज बलुचिस्तानात आहे. आणि ह्या मूर्तीचे पूजक म्हणजे भन्साळी लोक. हे भन्साळी लोक म्हणजे सिंध प्रांतातले मूळ लोक. ही भन्साळी लोक आजही पाकिस्तानात गेली कोण तर त्या हिंगुळजा देवीला जातात, नाहीतर दर पौष पौर्णिमेला चौलच्या हिंगुळजा देवीला येतात. मग हिंगुळजा मारता, हिंगलजा मारता, हिंगळज माता, ह्या जो काय त्या मूर्तीवर कधी गेलात? त्या मूर्तीचा अंगार बघितला, डोळ्यातला अंगार बघितला, रुद्ररूप बघितलं, त्या मूर्तीच्या पाठीवर उभा बाण आहे. कधीतरी गेला तर मूर्तीच्या मागे जातो, उभा बाण बघा.
तो भीमाने तिला मारलाय अशी आख्यायिका आहे. पुराणातली वांगी पुराणात असतील, पण आपल्या प्रत्येक मूर्तीला एक इतिहास आहे. आज ज्या काही 25-30 मूर्त्या चौलमध्ये शिल्लक आहेत त्याचं जतन कोणी करायचं आणि पर्यटकांना या मूर्त्यांकडे, या जुन्या वास्तूंकडे कोणी आणायचं, हे खालीचं काम आपल्याला करायचं. म्हणून ही बखर चौल चंपावतीची. चौल एक हमामखाना म्हणून आहे. हमामखाना म्हणजे आंघोळीचं स्नानगृह. बाहेरून येणारे राजे महाराजे किंवा त्यांच्या लेडीज वेळेनुसार तिथे राहायचे. सीतादेवीच्या मागच्या बाजूला म्हणजे गोळबादेवीच्या गल्लीत तो हमामखाना आहे. भारतातला एकमेव हमामखाना असा आहे की जमिनीच्या लेवलला नळ नसताना पाणी यायचं 8 फुटावरनं पडायचं, कारंजे उडायचे 8 फूट. प्रत्येक कोनाड्यातून कारंजे होते, प्रत्येक कोनाड्यात दिवा लावला जायचा, दिवा विझायचा नाही, अशा प्रकारे वाढलीचं नाही. पण आतमध्ये मात्र एसीची हवा. आजही तुम्ही जा, ती रचना बघा, बहामनी पंथातली ती केलेली रचना आहे. आणि मग या हमामखान्याचा वापर आज काय करतो आपण? एक खारकर नावाचे लोक आहेत, माडबीड तोडतात, वासे काढतात, ते वासे विकतात आणि त्याचा स्टॉक रूम म्हणून हमामखान्याचा वापर करतो. बाहेर काय पुरातत्व खात्याचा एक निळा बोर्ड आहे. या हमामखान्याजवळच डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी म्हणजे पुरातत्व विभागाने उत्खनन केलं. ते पण या पुस्तकात येणार आहे, आलेलं आहे. 14 फूट ते खोल गेले. प्रत्येक फुटावर वेगवेगळी संस्कृती त्यांना मिळाली. काही फुटावर आफ्रिकन लोकांच्या स्कल्स मिळाल्या. त्याला कार्बन डेटिंग वगैरे शास्त्रीय सगळा प्रकार असतो, तो त्यांनी केलाय. त्याप्रमाणे त्या बरोबर 400 वर्षापूर्वीच्या 500 वर्षापूर्वीच्या आफ्रिकन लोक, हपकी लोक जेव्हा म्हणजे सिद्धीची लोक जेव्हा आक्रमण करून आली तेव्हा चुने कोळीवाड्यात हल्ला झालेला. आजचा चुने कोळीवाडा आहे, तिथे मोठं लढाई झाली. अर्थात प्रेत तिथे पुरली गेली. ती मोठ्या कुबड्या म्हणजे ज्याला कवठ्या मिळतात त्या मिळाल्या, त्या दातांची वगैरे परिचय झाली. तिथे बांगडीचा कारखाना मिळाला. तिथे अनेक अशा वस्तू मिळाल्या की ज्या इथे आता बघायला सुद्धा मिळत नाहीत. आणि त्या सगळ्या तुम्हाला आता मुंबईच्या वस्तू संग्रहालयात, त्याच्या डेक्कन कॉलेजच्या वस्तू संग्रहालयात बघायला मिळतात. त्याचं सगळं दस्तऐवज आपल्याकडे उपलब्ध आहे. चौलला पाटीलवाडी आहे. या पाटीलवाडीमध्ये 45 फूट लांब लचक एक विटेचं बांधकाम मिळालं. तो मुख्य राजवाडा आपल्या हिंदू सातवाहन काळातील राजाचा. त्याची नावं सगळी पुस्तकात आलेली आहेत. या राजवाड्याच्या भिंती या साधारण 1.25 फूट लांब आणि 6 इंच उंच विटेच्या होत्या. आजही तुम्ही गेलात तर त्या साईजच्या भाजलेल्या पत्त्या विटा त्या वाडीत जमिनीखाली मिळतात आणि वाड्याची अशी सलग रेष तिथे आहे, उत्खनात मिळालेली आहे. त्याच तिथे मोहनजोदडोच्या काळातल्या वस्तू, तशीच भांडी, तशीच कार्बन डेटिंग झालेली भांडी सगळी मिळाली आणि त्याचे फोटो सहित आपण हे सगळं इथे पुस्तकात आणतोय. चौलमध्ये या पाटीलवाडी जवळच ताजमहाल सारखी एक प्रतिकृती आहे. आजही तिथे शिवलिंग आहे. आजही एवढे मोठे बुरुज तिथे आहेत. राहतं कोण वटवागळ. कोणीही सोमवारी फुल टाकायला जात नाही. मात्र न चुकता जर गुरुवारी चादर चढवली जाते. ही अतिक्रमण कोणी विचारात घ्यायची? ताज्यवाडी असो, अलिबागचा कुलाबा किल्ला असो, खांदेरी असो, तिथे त्यांचा धर्म प्रचारक बरोबर ते स्थान ताब्यात घेतो का तरी मोगलकालीन बांधकामात म्हणजे आमची आहे. मग तिथे पिंडी आहे, तिथे एक साधं धोत्र्याचं फुल नाही तुम्हाला टाकतात. गावकऱ्याला असता नाही तर निदान तुम्ही आम्ही जे लिहितो, जे विचार करू शकतो, जे संस्कृती रक्षणाच्या गप्पा मारतात, कधीतरी आपण गेलोय पाऊल चिखलात टाकायला? ती बांधकामं कधीतरी बघितलीत? नायकीचा वाडा आहे, नर्तकीचा वाडा. माझी स्वतःची वडिलांनी खरेदी केलेली जमीन या वाड्याला लागून आहे. एक सुंदर बांधकामाचा तलाव आहे. इथे उंट घोडे घेऊन जे व्यापारी यायचे, जे जुन्नरला जायचे किंवा खाली दाभोळला जायचे, हा मार्ग मिळालेला आहे अधिकृत. त्यावेळेचा मार्ग जमिनीखाली मिळालेला आहे. हरणे बंदरात पण मिळालाय. तुम्ही कधी हरणेला गेलात तर हरणे बंदर बघा. हरणे गावापासून 3 किलोमीटर आत आपण गेलो होतो. तिथे शेताळीचे बंदर सापडले. आज तिथे नाले आहेत,
पण त्या काळी ती खाडी होती आणि संपूर्ण गोल आकाराचे चिरे म्हणजे जांभळ्या तगडाचे बंधारे तिथे म्हणजे बोटी लागतील असे बंधारे ज्याला नांगर टाकायची व्यवस्था असे सगळं मिळाले ते चौलला जोडलेलं होतं. जुन्नर मार्ग होता, आपला व्यापार जुन्नर मार्ग पण चालायचा. हे सगळं लिखित स्वरूपात इकडे तिकडे उपलब्ध आहे. ते एकत्र करण्याचं काम ही चौलची बखर करते. या नर्तकीच्या वाड्यात सुद्धा अतिशय सुंदर 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना आहेत. तिथे नमाज पडायची जागा सुद्धा आहे. माझा आता एक एपिसोड ब्रॉडकास्ट सुद्धा त्याच्यावर नाही होऊ मोगल कालीन आहेच, पण हा एक गेस्ट हाऊस म्हणून प्रकार होता जिथे येणारे पथिक लोक व्यापारी लोक राहायचे. चौलमध्ये अशा आणखीनही काही बांधकाम आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर रेवदंडा किल्ल्याजवळ एक मॉमेडियन फॅमिली राहते. ते कुळ आहेत त्याचे, त्यांची मुलं आता आहेत. अबू शेठ लंबाते असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या वाडीत इतके प्रकार मिळत आहेत, पण लोक काय करतायत की चौलचा हा वारसा जर लोकांना कळला तर आपली वाडी सरकार ऍक्वायर करेल या भीतीने लोक मिळालेल्या वस्तू नाश करतात. मी सगळे वाडी घेतली, विहीर खाण्याला घेतली. विहीर एक अस्तित्वात होती, बाजूच्या प्लॉटमध्ये विहीर खाण्याला घेतली. तिथे खूप नलिका मिळाल्या. म्हणजे आजच्या ज्या रिंग वेल आहेत 4 फूट रुंदीच्या रिंग वेल मिळायला सुरुवात झाली. एकावर एक रचलेला रिंग वेल. आम्ही त्याचे फोटो काढले. कृष्णमध्ये बरंच मोठं लेखनाला लिहिली. तिथे रांजण मिळतात. हे रांजण कसले म्हणून आम्ही डेक्कन कॉलेजकडे गेलो. तर डेक्कन कॉलेजवाल्यांनी सांगितलं हे रांजण म्हणजे त्यावेळेला जवापासून चौलची दारू प्रसिद्ध असायची आणि ती एक्सपोर्ट व्हायची. हे रांजण सीलबंद करून जमिनीखाली पुरले जायचे 2 कारणाने. एक तर 1-2 वर्षापेक्षा जास्त ते कुजवायला लागतात, डिस्टलाइज करायला लागतात म्हणून ते तसेच जमिनीत राहिले. म्हणून चौलच्या विहिरी खणताना घराची बांधकामं करताना हे रांजण सापडतात. चौलला अनेक धातू सापडतात. चौलचं वर्णन दिव्या आगरला जो ताम्रपट मिळाला त्या ताम्रपटात आहे. तो भारतातला पहिला ताम्रपट मानला जातो. चौलचं वर्णन घारापुरीच्या शिलालेखात आहे. चौलचं वर्णन जुन्नर जवळ जी लेणी मिळाली त्याच्यात आहे. मग हे चौलचं जे संपूर्ण वर्णन होतं हे कुठेतरी आलं पाहिजे म्हणून तो आपण इतिहास लिहायला गेला. मात्र तो आपण बकरीच्या स्वरूपात गेला. मित्रांनो तुम्हाला सांगतो चौलचं हे 40वे नाव आहे. चंपावती आणि चौली 2च तुम्हाला नावं माहिती आहेत. इतरांना जे अभ्यासक आहेत त्यांना माहिती असेल. पण चौलला अनेक नावं. चौलला 40 साम्राज्य झाली. चौल 40 वेळा पूर्ण नामशेष केलं गेलं म्हणजे जमीनदोस्त केलं. प्रत्येक घर जाळलं गेलं. या सगळ्या इतिहासाच्या नोंदी रायगड गॅझेटमध्ये आहेत. कोणत्या साली चौल कोणी हल्ला केला, ते नष्ट केलं. कारण मोगल यायचे हिंदू संस्कृती नष्ट करायचे, पोर्तुगीज यायचे मोगल संस्कृती नष्ट करायचे आणि मग ती नष्ट करण्याच्या नादात चौल प्रत्येक वेळेला तुटत गेलं, भग्नावशतेत गेलं आणि मग चौलमध्ये बागायतदार वर्ग आला. तो हा चौकरची समाज. हा मूळ महिकावतीची बकर बघितली तर त्या बिंब राजाचे वंशज. बिंब राजा हा असा मोडून आला. त्या सैन्यातून गुजरात मार्गे आलेले जे लोक होते ते पालघरमध्ये राहिले, वसईमध्ये गेले, किनाऱ्यावर पसरत श्रीवर्धन आणि रत्नागिरीतल्या केळशी पर्यंत गेले. मग त्यांचे चौकळशी आणि पाचकळशी असे 2 भाग झाले. मग व्यवसाय बदलत गेले. आता हा संपूर्ण इतिहास आहे तो या बकरीमध्ये येतो. म्हणजे केवळ इतिहासाचे दाखले नाही तर समाज जीवन, लोकजीवन, इथली बांधकामं याच्यावर येतं. चेबुला, सैमूर, तैमूर अशी अनेक नावं चौल लावून. चौलला रेवती क्षेत्राची बलरामची आख्यायिका तर आहेच, पण सातवाहन काळापासूनचा इतिहास लिखित स्वरूपात आहे. चौलला सर्वात जास्त मोठा व्यापार हा अरब आणि चीनी लोकांनी केला. सातवाहन काळ म्हणजे इसवी सन पूर्व 2रं शतक. जवळजवळ आजपासूनचा ही 2600 वर्ष आणि 2800 वर्ष. या 2800 वर्षापूर्वीचा पहिला लिखित इतिहास चौलचा ग्रंथात सापडतो. आणि या 2ऱ्या शतकातच गौतमी पुत्र सातकर्णी हा इथे सर्वात मोठा राजा होऊन गेला. हे एक व्यापारी बंदर होतं. मुद्दाम काही रेफरन्स आहेत ते वाचतोय. रोमन साम्राज्याशी आपण खूप मोठा व्यापार केला.
मसाले, कापड, सुपारी, नारळ यांची खूप मोठ्या प्रमाणात आपण निर्यात केली आणि नहपान याच्या विरुद्ध विजयामुळे कोकणावरील सातवाहन सत्ता दृढ झाली. म्हणजे आता हा दुसरा तिसऱ्या शतकात आपण सातवाहन काळात आलोय आणि इथे चौल खऱ्या अर्थाने समृद्ध झालं. जो चौलचं सुवर्ण युग मानलं जायचं ते हा सातवाहन काळ. त्याच्यानंतर पुढे अनेक प्रवासी चौलला आले, व्यापाराच्या दृष्टीने आले, केवळ प्रवास करायला आले. त्यातले काही प्रवासी ज्या लिखाणाचा बेस आहे किंवा संपूर्ण इंग्रज सरकारने 1860च्या दरम्यान जे पहिलं बॉम्बे गॅझेटेड काढलं त्याच्यात चौलवर 30 पानं लिहिली. तेव्हा मुंबई हे बंदर तेव्हा अस्तित्वात नव्हतं. जेव्हा चौल जगाशी व्यापार करत होतं त्या 15व्या शतकापर्यंत मुंबईला काळं कुत्र सुद्धा नव्हतं. मुंबई अस्तित्वात होतं पण वाहतूक बंदर घारापुरी होतं. त्या घारापुरीला आता सगळे पुराण वस्तू मिळतात आणि पोर्तुगीज इथून नष्ट होत झाले. पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबई गेलं. मुंबईला पोर्तुगीजांनी त्यांच्या जावयासाठी जे आंदण दिलं ते इंग्रजांचं बेट आणि मग मुंबईची सगळी बेट जोडली गेली आणि मग चौलचा व्यापार मुंबईला सरकला. मुख्य कारण चौलचं बंदर नष्ट होत गेलं. तुम्हाला आज अख्ख्या वाटेल तर आजचा जो पूल आहे त्या पुलाजवळ 8.5 मीटर वाळू भरलेली आहे. इतिहासाचे दाखले आहेत. हा सर्वे झालाय. कोणत्या साली वाळूची पातळी चौलला किती होती जर विचार करा. पुलाजवळ 8.5 मीटर म्हणजे जवळजवळ 30 फूट खोली असेल तर चौलचं बंदर कुठे होतं. म्हणून ते बंदर चित्तादेवी किंवा गोळबादेवी जवळ होतं. आता याच इथे एरिक प्लस ग्रंथात चौलचा उल्लेख टॉलेमीने केलेला आहे. हा टॉलेमीनी अल मसुदी या माणसाने सुद्धा चौलचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रंथात केलाय. अल गुरुनी या माणसाने आणि अफानासी निकितीन या रशियन माणसाने स्वर्गीय दत्ता पाटलांनी त्यांचं स्मारक आपण रौडंडा हायस्कूलमध्ये केलेलं आहे. रशियाचे राजदूत वगैरे सगळे त्यावेळेला आले होते. त्यांनी चौलचं सर्वात जास्त वर्णन केले आणि एक चिनी प्रवासी युआन सिन यांनी सुद्धा चौलचं वर्णन अतिशय चांगलं केले. तुमच्या 6वीच्या धड्यात किंवा 7वीच्या धड्यात पाठीवर ते लाकडी घेतलेला जो होता त्याचा एक संपूर्ण चॅप्टर चौलमध्ये आहे. तो चौलमध्ये 29 दिवस राहिलेला आहे. रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा इंग्रज राजदूत जो होता तो येताना चौलमध्ये जवळजवळ 3 महिने राहिलेला आहे. आणि या लोकांनी त्यावेळची लोकसंस्कृती त्यावेळची संपूर्ण इमारती बघितल्यात, त्या लिहून ठेवल्यात. याला वेगळा ऐतिहासिक पुरावा नको कारण भारत सरकारने हे छापलेलं आहे. पुराण वस्तू संशोधन खात्याने पुरातत्व विभागाने मंजूर केलेले लेख आहेत. त्यामुळे हे संशोधनाचे लेख हेच आपलं मुख्य आधार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पिएत्रो डेलेवाले आणि आणखी काही लोकांनी याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर शिलाहार राजे आणि यादव काळात सुरू झालेला आहे. या यादव काळात बहामनी आले, निजामशाही आली आणि निजामशाही आल्यानंतर आणि बहामनी आल्यानंतर हिंदू राष्ट्र नष्ट होत चौल रेवदंडा हे अस्तित्वात नाही. अप्पर चौल आणि लोअर चौल हेच त्यावेळेला आहेत. रेवदंडा हे नाव अस्तित्वात नाही. किल्ला आहे चौलला, तटबंदी आहे चौलला आणि मग हे बहामनी लोक आले, निजामशाही लोक आले आणि त्यांना आपलं बंदर विकास करण्यासाठी म्हणून नीव रखली गेली ती रेवदंड्याची. पण निजामशाही काही फार काळ टिकली नाही आणि मग पोर्तुगीज काळ सुरू झाला आणि पोर्तुगीजांना हे बंदर सुरत पासून कालिकत पर्यंत वास्को द गामा जेव्हा आला तेव्हा सगळ्यात सुरक्षित बंदर हे चौल होतं. कारण चौलला समोर कोरलेचा किल्ला होता. तो किल्ला तेव्हा नव्हता, तेव्हा डोंगर होता आणि म्हणून हा आदरकोट बांधला गेला आणि तो पोर्तुगीजांनी बांधलाय. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ल्यामध्ये सातखणी आणि इतर सगळे भाग होते आणि नंतर येतो तो मराठा काळ. पोर्तुगीजांचा अस्त झाला, इंग्रज नुकते झाले होते पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला इथल्या ब्राह्मण समाजाने खूप मोठं काम केलंय. मग तो प्रवासी चौलला आलाय. त्याच्या पाठोपाठ मराठा सत्ता ही चौलला चंचू प्रवेश करायला लागली. मुळात त्यावेळेला सुद्धा हिंदू आहेत. अख्ख्या जगातले ख्रिस्ती आलेले आहेत. जगातले ख्रिस्ती लोक आले, तिथे ख्रिस्ती कॉलेज आहेत, चौलला मोठी मोठी चर्च आहेत, हॉस्पिटल्स आहेत. या सगळ्याचा उल्लेख पूर्णपणे अक्षर शेकांशा सहित रायगड गॅझेटमध्ये आहे. कोणाला इंटरेस्ट असेल तर
डोंगरे हॉलमध्ये एक कॉपी आहे, माझी स्वतःची कॉपी कृषी हॉलमध्ये राहिली, ती अजून मला मिळाली नाही, पण मी सीडीद्वारे ते सगळं प्राप्त केलंय. तर ह्या इंग्रज काळामध्ये शिवाजी महाराजांचा चंचू प्रवेश होतो आणि किल्ल्याची दुरुस्ती होते, त्याला आपण छोटा किल्ला म्हणतो. आज जर शितारवीकडे तुम्ही जात असाल तर डाव्या हाताला एक मोठं बांधकाम दिसतं, ते बांधकामाची नीव किंवा ते बांधकाम दुरुस्त करायचं काम शिवाजी महाराजांनी केलं. दुर्दैवाने शिवाजी महाराज इकडे लक्ष देऊ शकले नाही, कारण ते दुसऱ्या स्वारीला गेले आणि त्यातच त्यांचं नंतर रायगडावर निधन झालं. संभाजी राजांनी मात्र चौलचं महत्व जाणलं आणि हा चौलला पुन्हा किल्ला बांधला पाहिजे म्हणून संभाजी महाराज स्वतः येऊन चौलला राहिले आणि किल्ला बांधकाम सुरू केलं. होनची व्यवस्था केली. ते होन त्याचं प्रतीक हे शिवा काळातली ओरिजिनल होनची प्रतिकृती आहे. हे होन शिवराज्याभिषेकाच्या वेळेला जे मोठ्या प्रमाणात पाडले गेले त्यातले काही होन म्हणजे काही शेकडा होन चौलच्या किल्ल्यासाठी खर्च झाले. पण दुर्दैवाने दक्षिणेकडची स्वारी निघाली आणि दक्षिणेकडून सिद्धी जोहरला मदत करायला निजामशाहीची लोक किंवा काही आणखीन लोक येतात हे कळल्यावर संभाजी राजांनी चौलचा वेढा उठवला, चौलचा दागदुगी अर्धवट ठेवली आणि मुरुडकडे ते गेलेत. रेवदंडा पूल तेव्हा नाही, खाडी संभाजी महाराजांनी गलबतानी पार केले आणि मग संभाजी महाराज जिंजीच्या वेढ्याला गेले आणि मुरुडला वेढा टाकलाय. आणि संभाजी महाराजांनी हा जो पैसा होता तो पैसा जंजिरा किल्ल्याला पूल बांधण्यासाठी वापरला. आणि आजही गेला तर जंजिराच्या राजपुरी खाडी जवळ तुम्हाला एक दगडी पूल दिसेल. जेवढं महत्व रामेश्वराच्या पुलाला आहे तेवढंच महत्व या जंजिराच्या किल्ल्याला आहे, कारण संभाजी महाराजांनी छावणी टाकून तो पूल बांधायला घेतला होता. दुर्दैवाने पुन्हा तिथे अडचण आली आणि संभाजी राजांना संगमेश्वरला जावं लागलं. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. संगमेश्वरला दगाफटका झाला, संभाजी महाराजांना अटक झाली आणि त्यातच त्यांचा अंत केला गेला. अन्यथा संभाजी महाराजांना 3 वर्ष जर या कोकणात मिळाली असती तर जंजिरा किल्ला फत्ते झाला असता, चौल आगरकोट फत्ते झाला असता आणि संपूर्ण मराठा सत्ता पेशवाईपर्यंत वाट बघायला लागली नसती, तर त्याच वेळेला मराठ्यांच्या ताब्यात आली असती. पण तरी सुद्धा अंमल मराठ्यांचाच होता, कारण सिद्धी जो म्हणजे जंजिराचा सिद्धी हा तिथे अडकून पडला, तो आगरकोटात येऊ शकला नाही. इथे 12 बलुतेदार होते, ते स्वतः सत्तेत आले. यातलेच काही घराणी गिरगावला गेली, ती इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांनी नेली. म्हणून गिरगाव मध्ये तुम्हाला चौलच्या घराण्यांच्या आळ्या तुम्हाला दिसतील. तिथे माळी समाज जास्त दिसेल, तिथे भोई समाज आहे, तिथे भंडारी समाज आहे. हा सगळा चौलवरून निर्यात झालेला, ज्याला तुम्ही कामगारांचं हस्तांतरण म्हणा किंवा लेबर, ज्याला पूर्वी अंकित कामगार ठेवले जायचे गुलाम, ते तिकडे नेले गेले. काही कारागीर म्हणून गेले आणि चौलच्या हस्ताला सुरुवात झाली. जसा रायगड पडला तसा कुलाबा पण पडला, तसा चौलचा आगरदंडा, आगरकोट हे किल्ले सुद्धा पडले. त्यातली लाकडी बांधकामं नष्ट झाली, जाळली गेली. आता इथे कोणच आले नाही, इंग्रज सरकार आलेलं आहे. इंग्रजांना इथे काय पडलेलं नाही, कारण वसई किल्ला त्यांना महत्वाचा वाटला, त्यांना मुंबई बंदर महत्वाचं वाटलं. तिकडे कलकत्ता बंदर झालं होतं, कालिकत बंदर झालं होतं, इकडे विशाखापट्टणम झालं होतं, वरती सुरत झालं होतं, पोरबंदर झालं होतं. त्यामुळे इंग्रजांनी सर्व दृष्टीने त्या त्या ठिकाणी रेल्वे नेल्या आणि जेवढं भारताला लुटता येईल तेवढं या रेल्वेनी जहाजात पोहोचवलं आणि भारत रिकामा केला. पण याच काळात चौलचा अस्त दुर्दैवाने ठरला होता. हा सगळा काळ येतो तो 18वे शतक, म्हणजे 1756 नंतर साधारण 1800-1900 काळापर्यंत. आणि मग या काळात पुन्हा ब्राह्मण वर्ग वर आला नाही, 12 बलुतेदार वर आले नाहीत. चौलच्या आळ्या नद्या झाल्या. नद्या झाल्या म्हणजे चौलला जो झाडं सुपारीची लागवड सुरू झाली होती ती झाडं वर राहिली आणि खाडीकडे जाणारं पाणी वेगाने जायचं, प्रचंड पाऊस पडायचा आणि या आळ्यातून ते पाणी जायचं. त्यामुळे प्रत्येक आळीला नदीचं रूप यायला लागलं. आणि म्हणून चौल, जर जुनं चौल कोणी बघितलं असेल तर सगळ्या वाड्यावर
आणि रस्ते खाली. आता जवळजवळ 3-3, 4-4 फूट भराव केलाय तरी सुद्धा पाणी साचते. आणि म्हणून चौलला भौगोलिक परिस्थिती काय होती तर कऱ्या दगड होता, चुनखडीचा दगड होता. हा चुनखडीचा दगड हा नारळ सुपारीसाठी उत्तम, खाडीची हवाई नारळ सुपारीसाठी उत्तम. म्हणून या पोर्तुगीजांनी नारळ सुपारी बरोबरच 3 पिकं चौलमध्ये आणली. अधिकृत उल्लेख आहे. त्यातलं पहिलं पीक काजू, दुसरं पीक जायफळ. जी लोक आली त्यांनी महाळुंग आणलं. आणि म्हणून चौलला तुम्हाला विविध प्रकारच्या कमीत कमी 12 ते 15 प्रकार जास्वंदीचे ओरिजिनल मिळतात. ते प्रकार चौलचे आहेत. तुम्हाला साऊथला पण मिळतील असा दावा नाही, पण चौलच्या काही वस्तू आहेत. तुम्हाला कोटन हा आफ्रिकन देशातला कमीत कमी 20-25 प्रकार चौलला प्रत्येकाच्या वाडीच्या कुंपणात मिळतील. चौलला हळदीचे कमीत कमी 5-6 प्रकार वनौषधी म्हणून चौलला वाडीत असेच उगवले जातात. आम्ही उपटून टाकतो. सोनटक्क्याचे प्रकार. ही झाडं परदेशातून आलेली आहेत. पपणस परदेशातून आलेला आहे आणि ही चौलला सतत होत होती. खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायचं आणि मग निसर्ग चक्रीवादळ आलं. म्हणजे आजच्या काळाला निसर्ग चक्रीवादळाने चौलचं भौगोलिक रूप बदलून गेलं. मधल्या काळात आपल्या सिंचनाच्या पद्धती चुकीच्या होत्या. ज्या सुपाऱ्या आम्ही तोडल्या त्याचे बुंदे तिथे ठेवले, तिथे आळबी उगवली. त्या आळबीतून बी पाण्यात मार्गे निरणार सुपाऱ्यांवर गेलं आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू सारखे चौलीची झाडं आता शेंडा गळून मरतात. दुर्दैवाने आता चौलला जायफळ औषधाला मिळत नाही. हे सगळे बुरशीजन्य रोग चौलला पेटाळले. म्हणजे निसर्गाचा कोप आहे, आपला आळस आहे. आणि हे सगळं करताना दुर्दैवाने आपण आता पर्यटकांच्या मागे लागलो. या सगळ्या किल्ल्यांमध्ये टेंट रिसॉर्ट झाले, डीजे चालतात, रात्री 2-2 वाजेपर्यंत पार्ट्या चालतात, ड्रग्स वापरले जातात. कुशीला रेवदंडा पोलीस स्टेशन आहे. आजपर्यंत एकही धाड पडलेली नाही. हा इतिहास सांगण्यासाठी चौलला वाटाडे, माहितगार, गाईड तयार करण्याची गरज आहे. चौलला येणारा पर्यटक, नागावला येणारा पर्यटक हा पट्याकडे आलेला नाही, गोव्याकडे आलेला नाही, बँकॉककडे नाही. जर चौलचं हेरिटेज पर्यटन, पौराणिक महत्व पुन्हा जपायचं असेल तर आपल्याला स्वतःला काहीतरी काम केलं पाहिजे. त्या इच्छेतून या बखरची निर्मिती झाली. मला खात्री आहे हे पुस्तक पुढच्या 2-4 महिन्यात नक्की येईल. जर शक्य झालं तर मी हे वेगळ्या पद्धतीने छापायचा प्रयत्न करतोय. या पुस्तकाचं मराठी साहित्यात किंवा इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासकांमध्ये नक्की स्वागत होईल. पण हे सगळं पोटतिटकी सांगण्याचं कारण एवढं की तुम्ही सर्व अलिबाग करा. साहित्याची देणगी तुम्हाला मिळालेली आहे. या पुस्तकाची जाहिरात अजिबात करू नका, पण चौलचा ठेवा हा जपला पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने योगदान करा. जेवढे शक्य असेल तेवढी लोकजागृती करा. चौलला एखादं चांगलं आपल्या संस्था आहेत, त्या संस्थांतर्फे एक वस्तू संग्रहालय तयार व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या वाडीत, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या व्यवहारात दुर्मिळ वस्तू आहेत. अँटिक वस्तूंचा खजिना चौल आहे. तो खजिना सगळा भंगारवाल्यांकडे किंवा कामतांकडे मोडीमध्ये चाललाय. खूप उशीर झालाय. पण जो काही 10% खजिना आहे त्यामध्ये खूप मोठं वस्तू संग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचं होऊ शकतं. हे त्याचं काम नाही, एका संस्थेचं पण काम नाही. शासनाचं काम आहे, शासनाला वेळ नाही. आमदार खासदारांचं काम आहे, त्यांना याला महत्व द्यावंसं वाटणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तुम्ही हे जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा यातला एक एक इतिहास पान तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही की आपण कोणत्या वैभवाचा वारसा घेऊन जगतोय आणि आपण किती कपाळ करंट हे जाणवे. या भावनेतून या वास्तूत तुम्ही आलाय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या वास्तूचं पावित्र्य एक वेगळं आहे. या वास्तूमध्ये तुम्ही आलात, तुम्ही ऐकलं, तुम्हाला जर याची जाणीव झाली तर ते सफल होईल. हे योगदान केवळ त्याच्यासाठी आहे. तुम्ही आज इथे आलात, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.